नमस्ते मुलांनो. अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर आज आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज हा घटक शिकणार आहोत. त्यातील उदाहरण संग्रह 41 आपल्याला आता सोडवायचा आहे. तर पहिले गणित काय आहे बघा. दशांश अपूर्णांकात रूपांतर करून खालील बेरजा करा. म्हणजे आपल्याला दशांश अपूर्णांकांच्या बेरजा करायच्या आहेत. परंतु या बेरजा करताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. तर कोणते नियम आहेत बघा ते. तर पहिला नियम आहे, संख्या लिहिताना आणि बेरीज करताना दशांश चिन्ह एकाखाली एक आलं पाहिजे. जे दशांश चिन्ह असतं ते दशांश चिन्हाच्या खाली दुसऱ्या संख्येचं दशांश चिन्ह आलं पाहिजे. म्हणजे एका संख्येचं दशांश चिन्ह दुसऱ्या संख्येच्या दशांश चिन्हाच्या बरोबर खाली आलं पाहिजे. दुसरा नियम असा आहे, संख्या लिहिताना एककाखाली एकक लिहायचं आहे, दशकाखाली दशक लिहायचं आहे आणि दशांशाखाली दशांश आणि शतांशाखाली शतांश या पद्धतीनं मांडणी करायची आहे. आणि तिसरा नियम काय बघा, सर्वात कमी स्थानिक किमतीच्या अंकापासून सुरुवात करून क्रमाने मोठ्या स्थानिक किमतीच्या अंकांची बेरीज करायची आहे आपल्याला. म्हणजे जसे आपण साध्या पूर्णांकांची बेरीज करतो त्याचप्रमाणे करायचे. म्हणजे उजवीकडून आपल्याला डावीकडे जायचं आहे. तर हे 3 नियम आहेत. तर या 3 नियमांचं पालन करून आपल्याला बेरजा करायच्या आहेत. चला आता आपण पहिलं उदाहरण बघूया. काय बघा पहिलं उदाहरण, दशांश अपूर्णांकात रूपांतर करून खालील बेरजा करा. पहिलं उदाहरण काय बघा, 1.5 मीटर आणि 2.5 मीटर. तर आपल्याला पहिल्यांदा यांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे आणि मग त्यांची बेरीज करायची आहे. तर आता बघा 1.5 मीटर म्हणजे काय, तर आपण 1.5 मीटर म्हणजे काय, 2.5 मीटर म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. तर 1.5 मीटर म्हणजे 1 पूर्ण आणि अर्धा मीटर. 1 पूर्ण आणि अर्धा. याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होईल बघा, 1 दशांश चिन्ह 5 आणि 2.5 मीटर म्हणजे काय, 2 आणि अर्धा मीटर. याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर काय आहे, 2 दशांश चिन्ह 5. तर आपण काय केलं, 1.5 मीटर आणि 2.5 मीटरचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. आता आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आता बेरीज करण्यासाठी आता आपण ते एकाखाली एक मांडूया. बघा आता 1 दशांश चिन्ह 5 आणि 2 दशांश चिन्ह 5 यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर आता बघूया आपण बेरीज कशी करायची. तर आपला पहिला नियम काय आहे की दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला पाहिजे, एककाच्या खाली एकक यायला पाहिजे आणि दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे. याप्रमाणे आपण ही मांडणी आता केलेली आहे. आता आपल्याला तिसरा नियम काय आहे, तर कमी स्थानिक किमतीच्या अंकापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात कमी स्थानिक किंमत कोणाची आहे इथं, तर 5ची. ह्या 5ची आणि ह्या 5ची. म्हणजे आपल्याला उजवीकडून डावीकडं अशी बेरीज करत जायचं आहे. आता आपण बघूया. आता 5 आणि 5 काय झाले, 10 झाले. आता 10 म्हणजे काय, तर एकावर 0 10. तर इथं फक्त काय लिहायचं आहे, मग आपण आता हा 0 इथं लिहायचा आहे. आणि जो हातचा आलेला आहे तो हातचा आपण काय करणार आहोत, वर लिहिणार आहोत इथं वर. तर 5 आणि 5 10चा हा 0 इथं लिहिला आणि हातचा आपण काय लिहिला, वर लिहिला. परंतु दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इथं हे आहे तसंच मांडायचं आहे. मग आपण हे लिहिलं. आता काय, आता ह्या एककांची बेरीज करूया. 2 अधिक 1 आणि अधिक 1, 2 आणि 1 3 आणि 1 4. उत्तर काय आलं आपलं, 4 दशांश चिन्ह 0 किंवा नुसतं 4. म्हणजे 1.5 मीटर आणि 2.5 मीटर यांची बेरीज किती आली, 4 मीटर. तर बेरीज करताना आपण बेरीज करून झालेली आहे. परंतु आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे,
1.5 मीटर आणि 2.5 मीटर यांची बेरीज करायची आहे. मग इथं लिहिताना सुद्धा आपण काय लिहायचं आहे, 1.5 मीटर, त्यानंतर 2.5 मीटर, आणि जी बेरीज येईल या दोघांची किती बेरीज आली, 4.0 म्हणजे 4 मीटर. याप्रमाणे आपण हे शेवटी उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे. चला आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. 5.25 रुपये आणि 7.25 रुपये यांची आपल्याला बेरीज करायची आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 5.25 रुपये म्हणजे काय, तर 4.3/4, 4.3/4 आणि 7.25 रुपये म्हणजे किती, अधिक 7.1/4. आता आपल्याला यांचं काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. तर 5.25 रुपये म्हणजे 4.3/4 याचं रूपांतर काय होईल, तर 4.75 आणि 7.25 रुपये याचं रूपांतर काय होईल, 7.25. हे आपण दशांश अपूर्णांकामध्ये यांचं रूपांतर केलेलं आहे. परंतु हे कसं मांडलं आहे, आपण आडव्या पद्धतीनं मांडलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे उभ्या पद्धतीनं मांडून आपल्याला यांची बेरीज करायची आहे. तर आता आपण बेरीज करूया. तर 4.75 रुपये आणि 7.25 रुपये यांची आपण आता काय करूया, बेरीज करूया. आपण नियमाप्रमाणे केलं का बघूया. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलेलं आहे, एककच्या खाली एकक लिहिलेलं आहे, दशांशच्या खाली दशांश लिहिलेला आहे आणि शतांशच्या खाली शतांश लिहिलेला आहे. आता आपण बेरीज करूया छोट्या म्हणजे कमी स्थानिक किमतीच्या अंकापासून. तर पहिल्यांदा बघा काय, 5 + 5 काय होईल, 10 होईल. काय होईल, 10. 5 आणि 5 झाले 10. 10चा काय लिहायचं, इथं 0 लिहायचं आहे. पण जो हातचा आलेला आहे तो हातचा इथं वर लिहायचा आपण, हातचा इथं. मग आता हा हातचा दिलेला आहे, तर आता ह्यांची बेरीज करूया. 7 आणि 1 8 आणि 8 आणि 2 10. पुन्हा 10 आले, मग 10चे 0 इथं परत 0 लिहूया आणि जो हातचा आलेला आहे तो इथं वर लिहूया आपण. दशांश चिन्ह आहे तसं देऊन टाकूया इथं. आता परत बेरीज करूया. 4 आणि 1 5 आणि हे 7. 7 आणि 5 किती झाले, 12 म्हणजे 12 रुपये. म्हणजे 5.25 रुपये आणि 7.25 रुपये यांची बेरीज किती होईल, 12 रुपये. चला आता आपण तिसरं उदाहरण सोडवूया. 6.5 मीटर आणि 3.25 मीटर यांची आपल्याला आता बेरीज करायची आहे. पहिल्यांदा आपण 6.5 मीटर हे अपूर्णांकामध्ये लिहून घेऊया. 6.5 मीटर म्हणजे बघा 6 मीटर पूर्ण आणि अर्धा मीटर आणि 3.25 मीटर अधिक 3.25. 3.25 म्हणजे किती, 2 पूर्ण आणि 3/4 किंवा 3/4. 6.5 अधिक 3.25. आता यांचं आपण काय करूया, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 6.5 मीटर म्हणजे काय होईल, 6.5 आणि 2.75 मीटर. याप्रमाणे आपण काय केलं, या अपूर्णांकांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं.
आता आपण करूया उभी मांडणी. उभी मांडणी करताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह यायला पाहिजे. तर 6.5 आणि 2.75 या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. पण हे काय आहे बघा, 6.5 हे मीटर आहे म्हणून इथे लिहायचं मीटर आणि 2.75 हे सुद्धा काय आहे, मीटर आहे, मग ते पण लिहायचं मीटर. आता आपल्याला बेरीज करायची आहे. वरती आपण रेष मारूया. आता दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलंय का, आलंय. एककच्या खाली एकक आले का, आले. दशांश स्थानाच्या खाली दशांश स्थान आलेलं आहे. शतांश स्थानाच्या खाली आले का, तर इथं शतांश स्थान दिलेलं नाहीये म्हणून आपण काय करू, इथं 0 लिहूया आपण. तर आता दशांश आणि शतांश स्थानाच्या खाली त्याप्रमाणे अंक आलेले आहेत. आता आपण करूया बेरीज. 0 अधिक 5 काय होईल, 5. 7 आणि 5 किती झाले, 12. 12चे 2 इथं आपण लिहून घेऊया. तर 2 लिहिले, पण हातचा आला 1. 12 मधला जो 1 आहे तो इथं लिहायचा 1. दशांश चिन्ह इथं आहे तसं लिहून घेऊया. मग काय झालं, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 9.25 मीटर. म्हणजे 6.5 मीटर आणि 2.25 मीटर यांची बेरीज किती झाली, 9.25 मीटर. तर अशा प्रकारे आपण उदाहरण संग्रह 41 मधील जो पहिला प्रश्न आहे त्यातील तिन्ही उदाहरणं सोडवलेली आहेत. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि अशाच प्रकारच्या उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही ₹2.25 आणि ₹3.25 यांची बेरीज करून ते कॉमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे आणि अशाच प्रकारच्या उदाहरणांची प्रॅक्टिस करायची आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.